पूर्वी कधीही लोकशाही शासनाचा अनुभव न मिळालेल्या भारताने मोठ्या धाडसाने आणि निर्धाराने लोकशाही गणराज्याची स्थापना केली, कारण आपण स्वातंत्र्यापूर्वी अनुभवलेल्या राजेशाही, सरंजामशाही आणि ब्रिटिश हुकुमशाही इत्यादी शासन पद्धती सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने चांगल्या नव्हत्या. शिवाय लोकशाही हा शासनाचा आधुनिक प्रकार असल्याने आधुनिक भारताने तो स्वीकारणे स्वाभाविकही होते. परंतु लोकशाहीच्या इमारतीची उभारणी स्वातंत्र्य आणि समता यांच्या भक्कम पायावर करावी लागते, कारण हा पाया ठिसूळ झाला तर लोकशाहीचे रूपांतर हुकुमशाहीत होण्यास वेळ लागत नाही. म्हणूनच प्रत्येक नागरिकाला विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य आणि दर्जा किंवा प्रतिष्ठा आणि संधी यांची समानता या दोन मूलभूत आणि मानवी अधिकारांची हमी देण्यात आली आहे. भारतात भिन्न वंश, धर्म, पंथ असलेले आणि अनेक भाषा बोलणारी लोक राहतात. त्यांच्यामधील भिन्नता आणि फुटीर प्रवृत्तीवर मात केल्याशिवाय राष्ट्राचे ऐक्य आणि एकात्मता प्रस्थापित होणार नाही. म्हणूनच बंधुत्वाच्या कल्पनेस महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. सर्व नागरिकांमध्ये बंधुभाव निर्माण झाला तर त्यांच्यात आम्ही सर्व एक आहोत ही भावना रुजण्यास वेळ लागणार नाही. अशा एक राष्ट्रीयत्वाच्या भावनेतून राष्ट्रीय एकात्मता येईल व त्यामुळे भारताचे राष्ट्रीय ऐक्य व अखंडत्व अबाधित राहील आणि फुटीर प्रवृत्तीला पायबंद बसेल.